हुपरी येथील 46 कोटी रुपयांच्या सुवर्ण जयंती पाणी योजनेच्या कामात अनेक त्रुटी आढळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी ठेकेदारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। या योजनेअंतर्गत करण्यात येणारे काम इस्टिमेटनुसार होत नसून पाईपलाईन टाकताना आवश्यक असलेले मुरुमाचे बांधकाम व इतर सुधारणा करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। गंगानगर येथील पाण्याच्या टाकीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच पाणी वितरण सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान होळकर नगर झोपडपट्टी परिसरात नव्याने तयार केलेले रस्ते फोडून निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकली जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आलं। तसेच जॅकवेल कडून नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज असताना काही प्रभागात नियोजनाशिवाय पाईपलाईनचं काम सुरू असल्याचा आरोप आहे। सिल्वर झोन, गणेश माळ, गंगानगर या भागात नवीन पाण्याच्या टाक्या, WTP फिल्टर पंप तसेच सुळकूड जॅकवेलसाठी आवश्यक लाईट लोड आणि मेन लाईन मीटरची कामे प्रलंबित असल्याचं सांगण्यात आलं। याशिवाय योजनेतील 10% लोकवर्गणीची रक्कम कोणत्या योजनेतून भरली याबाबत ही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। ही कामे द निसर्ग कन्सल्टन्सी या ठेकेदाराला देण्यात आली असून या ठेकेदाराची पूर्वीची कामेही वादग्रस्त राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या ठेकेदारास कोणतीही मुदतवाढ न देता नवीन टेंडर प्रक्रिया राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच थर्ड पार्टी ऑडिट होण्यापूर्वीच ठेकेदाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात युवक क्रांती आघाडीच्या नगरसेविका गीतांजली पाटील, सरिता कौदांडे आणि पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक व मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन दिलं आहे।